महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह 13 राज्यांमध्ये 200 नाक्यांवरती बोगस टोल वसुली केल्याचं समोर आलंय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल केला गेलाय। गेल्या 2 वर्षांत 120 कोटींवरती डल्ला मारण्यात आलाय आणि यामध्ये महाराष्ट्रातील दसरखेड टोल आणि खालीवडे टोल नाक्याचाही समावेश आहे। याच प्रकरणी आता उत्तर प्रदेश एसटीएफ 2 जणांना त्यांनी अटक केली आहे आणि या घोटाळ्याचा मुख्य आरोपी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचं कळतंय। तो महामार्ग प्राधिकरणासाठी सॉफ्टवेअर बनवून इन्स्टॉल करण्याचं काम करत होता। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह 13 राज्यांमध्ये 200 नाक्यांवरती बोगस टोल वसुली केल्याचं समोर आलंय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल केला गेलाय। गेल्या 2 वर्षांत 120 कोटींवरती डल्ला मारण्यात आलाय आणि यामध्ये महाराष्ट्रातील दसरखेड टोल आणि खालीवडे टोल नाक्याचाही समावेश आहे। याच प्रकरणी आता उत्तर प्रदेश एसटीएफ 2 जणांना त्यांनी अटक केली आहे आणि या घोटाळ्याचा मुख्य आरोपी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचं कळतंय। तो महामार्ग प्राधिकरणासाठी सॉफ्टवेअर बनवून इन्स्टॉल करण्याचं काम करत होता। अत्यंत महत्त्वाची धक्कादायक अशी ही बातमी होती। यानंतर आता आपण राजकीय बातम्यांकडे वळूयात। तर उद्धव ठाकरेंना आमदार खासदार सोडून जातात, मात्र त्यांना जाग येत नाही, त्यांचं नेतृत्व कोणालाही मान्य नाही। ठाकरेंनी काल अमित शहांवरती केलेल्या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा शब्दांमध्ये उत्तर दिलंय। तर यावरूनच राऊतांनी सुद्धा पलटवार केलाय। बावनकुळेंना महसूल मंत्री पद दिलं हा गुन्हा असल्याचं राऊत म्हणाले आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय की आता सत्ताधारी आणि विरोधक जे आहेत ते आमने सामने आले आहेत। उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी असल्याचं थेटपणे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले। तर बावनकुळेंना महसूल मंत्रीपद दिलं हा गुन्हा असल्याचं आता राऊत म्हणाले आहेत। भाजप आणि ठाकरे गटामध्ये हा वार पलटवालाचं सत्र जे आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरेंवरती अतिशय शेलक्या शब्दांमध्ये बावनकुळेंनी टीका केली आहे। नेमकं कोण काय म्हणालं पाहूयात। उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेडेपणाचं लक्षण आहे आणि बिंडोकपणा आहे, अजूनही सुधरत नाही आहे। मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही आहे। जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्याजवळ अजून त्या ठिकाणी जनमत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जनमत हे रोज कमी होईल। हे जे कोणी सद्ग्रस्त आहेत बावनकुळे, हे तेच ना ज्यांनी 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लुटला, हेच ते गृहस्थ ना। असा बालिशपणा आम्ही कधी करणार नाही महाराष्ट्र लुटण्याचा। 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला, हा काय ईडी कुठे आहे, सीबीआय कुठे आहे? या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनी याला महसूल मंत्रीपद दिलं हा मोठा गुन्हा आहे। बावनकुळे तुम्ही उत्तर द्या, 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला घेतलाय तुम्ही, 1 रुपया किमतीला आम्हाला मिळेल का? हा कसला बालिशपणा सांगताय तुम्ही? तर उद्धव ठाकरेंनी कालच्या मेळाव्यातून अमित शहांवरती निशाणा साधला होता आणि त्यावरूनच आता सत्ताधाऱ्यांकडून ही प्रतिक्रिया येते। तर विरोधक सुद्धा त्याला पलटवार करताना दिसत आहेत। नेमकं हे प्रकरण कुठे जातं हे येणारा काळ सांगेल। तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। चाकू हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवलाय। गुरुवारी संध्याकाळी सैफच्या राहत्या घरी पोलिसांनी जबाब नोंदवलाय। सैफच्या जबाबातून पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचाही प्रयत्न केला। तर आरोपी मोहम्मद शरीफुल विरोधात भक्कम केस उभी करण्यासाठी सैफचा जबाब महत्त्वपूर्ण मानला जातोय। सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती हल्ला करणारा आणि मुंबई पोलिसांनी पकडलेला आरोपी एकच असल्याचं स्पष्ट झालंय। सैफच्या घरातून पोलिसांनी घेतलेले बोटांचे ठसे हे अटक केलेल्या बांगलादेशी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या हाताच्या बोटांशी जुळले आहेत। शहजादची शनिवारी पोलीस कोठडी संपतीये आणि त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली जाणार आहे। शहजाद सैफच्या इमारतीत कसा घुसला याबाबत अधिकचा तपास आता केला जाणार आहे आणि तो बांगलादेशी आहे हे सुद्धा स्पष्ट झालंय। त्याच्या वडिलांनीच तो आपला मुलगा असल्याचं सांगत काही महिन्यांपूर्वी तो भारतात गेल्याचं म्हटलंय।
महाकुंभमेळ्याच्या निमित्तानं भाविकांचा जनसागर उसळलेलं प्रयागराज आता अंतराळातून नेमकं कसं दिसतं याचे फोटो समोर आलेत. 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभाचे इस्रोच्या सॅटेलाइटनं हे फोटो घेतलेत. इस्रोनं फोटो घेण्यासाठी सॉफिस्टिकेटेड ऑप्टिकल सॅटेलाइटचा वापर केलाय. दिवस आणि रात्रीचे फोटो घेण्यासाठी रडार सॅटचा उपयोग करण्यात आलाय. महाकुंभमेळ्याच्या ऐतिहासिक सोहळ्यात सुप्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती या महाप्रसाद वाटताना दिसल्या. या सोहळ्यात लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी सुधा मूर्ती यांनी स्वतः या सेवेत सहभागी होऊन निस्वार्थ भावनेनं प्रसाद वाटप केला. अभिनेते अनुपम खेर यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला भेट दिली आहे. ते यात सहभागी झाले. त्यांचा हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरती चाहत्यांसोबत शेअर केलाय. तर महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराजमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका चाहत्यानं विजयासाठी खास पद्धतीनं प्रार्थना केली आहे. या चाहत्यानं प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावरती गंगा नदीच्या पवित्र पाण्यामध्ये त्याची आरसीबीची जर्सी बुडवली. राज्यातील प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त भाडे मोजावे लागणार आहे. एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस काल मंजुरी देण्यात आली आहे आणि यानुसारच एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ झाली आहे. मात्र सुधारित तिकीट दर नेमके केव्हापासून लागू होणार याबाबतची अधिकृत घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही. बांधगाव आणि डहाणू रोड स्थानकादरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवरती 1 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 10:30 ते 11:30 आणि रविवारी सकाळी 9:50 ते 10:50 या कालावधीत अप आणि डाऊन लाईनवरती काही मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. सिडकोकडून नवी मुंबईत तब्बल 26,000 स्वस्तातील घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि यासाठी सिडकोकडून अर्ज नोंदणीचं आवाहन करण्यात आलंय. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतोय. याच पार्श्वभूमीवरती आता सिडकोनं अर्ज करण्याची मुदत 25 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावरती पॅसेंजर लूप लाईन 3 कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्याच्या वेळापत्रकावरती परिणाम होणार आहे. तसंच कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याचीही शक्यता आहे. मध्य रेल्वेनं रोहा स्थानकावरती 5 मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतलाय. 25 जानेवारीपासून याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कोकणातील प्रवाशांना हा मोठा दिलासा मानला जातोय. दिवसेंदिवस सायबर फसवणुकीचं प्रमाण वाढल्याचं समोर येत आहे. गेल्या 3 महिन्यात 1085 कोटींची सायबर फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे आणि यामध्ये 119 कोटी रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आलंय. पोलिसांच्या सायबर विभागाकडून NCRP पोर्टलवरती तक्रारींची तक्रारही दाखल झाली आहे. तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोनं चांदी वितळवण्याचा परवानगी अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. मंदिर संस्थाननं या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जावं असं सुचवलंय. तर विधी आणि न्याय विभागानं सोनं चांदी वितळवण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र या विरोधात हिंदू जनजागरण समितीनं खंडपीठात याचिका दाखल केली होती. कॉलेज असो वा शाळेतील फेअरवेल पार्टी आपल्यापैकी प्रत्येकालाच कायम आठवणीत राहते. सध्या सोशल मीडियावरती असाच एक फेअरवेल पार्टी संबंधातला व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात काही तरुणांना फेअरवेल पार्टीमध्ये धावत्या गाडीवरून एंट्री करणं चांगलंच महागात पडलंय. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय.
गडचिरोलीतील कोनसरी स्टील प्रकल्पाची उत्पादन क्षमता 6 पटीने वाढणार आहे। स्टील प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी कंपनीनं शासनाकडे मंजुरी मागितली आहे आणि या मंजुरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रकल्पस्थळी जनसुनावणी घेतली आहे। मुंबई विमानतळावरून प्रवाशांच्या वाहतुकीसहच माल वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे। विमानतळावरून महिन्याला 4102 टन तर दिवसाला सरासरी 204 टन माल वाहतूक केली जाते आहे। मुंबई विमानतळावरून 638 आंतरराष्ट्रीय मार्गांवरती माल वाहतूक केली जाते। एक बाप स्वतःच्या मुलीवरती बलात्कार कसा करेल असा प्रश्न विचारत बलात्काराच्या आरोपातून वडिलांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। मुलीच्या प्रेम विवाहाला विरोध केल्यानं मुलीने वडिलांवरती कट रचून आरोप केल्याची शक्यता नाकारता येत नाही असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलंय। अंबरनाथमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय। उल्हासनगरात वीज बिल थकलेल्या ग्राहकाची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण झाली होती आणि त्यानंतर आता या तंत्रज्ञावरच संबंधित ग्राहकांना विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। याचा निषेध करण्यासाठी काम बंद आंदोलन करण्यात आलं। अमरावती जवळच्या रेवसा गावात श्री संत ब्रह्मचारी महाराजांचा 156वा पुण्यतिथी महोत्सव होतोय। या निमित्तानं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदराच्या लेंड्या आढळून आल्यात। सांगोला तालुक्यातील कमलापूर इथे हा प्रकार घडलाय। ग्रामस्थांमुळे हा प्रकार समोर आलाय, तर या घटनेनंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पोषण आहाराचं गोडाऊन सील केलंय। प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल 6 तास सरकारी रुग्णवाहिका न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झालाय। ही घटना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घडली आहे। 6 तास सरकारी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागल्यानं संतापही व्यक्त केला जातोय। नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चांगली थंडी पडते। दरम्यान आता याचमुळे नाशिक रोड इथल्या जलतरण तलावावरती नियमित पोहायला येणाऱ्या जलतरण प्रेमींची गर्दी थंडीमुळे ओसरली आहे। थंडीत आरोग्य संबंधित त्रास होऊ शकतो आणि याच भीतीने नागरिक जलतरणाकडे पाठ फिरवतात। आर्थिक दुर्बलतेमुळे अनेक विद्यार्थ्यांना सीबीएसईसाठी प्रवेश घेता येत नाहीये। मात्र आता शिक्षण विभागाकडून वाकड परिसरात सीबीएसई शाळा सुरू होणार आहे। सध्या या 6 मजली इमारतीचं काम अंतिम टप्प्यात असून आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होणं अपेक्षित आहे। राज्यातील बुलढाणा आणि जळगाव हे 2 जिल्हे ज्वारीचे आगार म्हणून ओळखले जातात। या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचा अतिरिक्त साठा असल्यानं फेब्रुवारी महिन्यात रेशनवरती ज्वारीचं वाटप करण्याचा निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं घेतलाय। जिल्ह्यात 3288 मेट्रिक टन ज्वारीचं वाटप होणार आहे। पनवेलमध्ये रहिवाशी भागात रस्त्यावर तसंच उद्यानात बसून दारू आणि गांजा पिणाऱ्यांना मनसेनं चोप दिलाय। शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वात पनवेल मनसेनं नशेबाजांना अद्दल घडवली आहे। अशा घटना प्रशासनापर्यंत का पोहोचत नाहीत असा सवाल योगेश चिलेनं विचारलाय। वर्धा जिल्ह्यातील तब्बल 78 शाळांमधील पाणी पिण्यायोग्य नसल्याचं पुढे आलंय। विशेष म्हणजे या शाळांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यात कॉलिफॉर्म आढळलाय। प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावरती शिक्षण विभागानं सर्व शाळांना पत्र पाठवत पाण्याच्या टाक्यांचं निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या। आणि आता बातमी पालघरमधून समोर येते आहे। पालघरमध्ये हेडफोन एका तरुणीच्या जीवावरती बेतलेत।
इयरफोनमुळे आवाज न आल्यानं ट्रेनच्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. सफाळे रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झालाय. पश्चिम रेल्वेवरती उड्डाणपूल नसल्यानं रहिवासी धोकादायक पद्धतीनं रेल्वे रुळ ओलांडतात आणि त्यामुळे या ठिकाणी अपघात होत असतात. याच ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी आता केली जाते. अशातच बातमी समोर येते की एका तरुणीचा हेडफोनमुळे जीव याच पटरीवरती गेलाय. आणि आता बातमी पालघरमधून समोर येते. पालघरमध्ये हेडफोन एका तरुणीच्या जीवावरती बेतलेत. इयरफोनमुळे आवाज न आल्यानं ट्रेनच्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. सफाळे रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झालाय. पश्चिम रेल्वेवरती उड्डाणपूल नसल्यानं रहिवासी धोकादायक पद्धतीनं रेल्वे रुळ ओलांडतात आणि त्यामुळे या ठिकाणी अपघात होत असतात. याच ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी आता केली जाते. अशातच बातमी समोर येते की एका तरुणीचा हेडफोनमुळे जीव याच पटरीवरती गेलाय. आता जाऊयात पुण्यामध्ये. पुण्यात जीबी सिंड्रोमनं थैमान घातलंय. तर 2 दिवसांत जीबी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येत 2.5 पटींनी वाढ झाली आहे. या आजाराचे कोणत्या वयोगटात किती रुग्ण आढळून आलेत आणि या आजारापासून वाचण्यासाठी नेमकं काय खबरदारी घ्यावी यावरचा स्पेशल रिपोर्ट साम टीव्हीने केलाय. चला पाहूयात. गुरलेन बॅरी सिंड्रोमचा पुण्यात धुमाकूळ. रुग्णांची संख्या 59 तर 22 व्हेंटिलेटरवर. आरोग्य विभाग अलर्टवर. अवघ्या 2 दिवसात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांमध्ये तब्बल 2.5 पट वाढ झाली आहे. यात 38 पुरुष आणि 21 महिलांना या सिंड्रोमची लागण झाली. एवढंच नाही तर 59 रुग्णांपैकी 22 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोणत्या वयोगटात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे किती रुग्ण आहेत पाहूया. 9 वर्षापर्यंतच्या वयोगटात 4 मुली आणि 7 मुलांना जीबी सिंड्रोमची लागण. 10 ते 19 या वयोगटातील 4 मुली आणि 8 मुलं. 20 ते 29 या वयोगटातील 1 महिला आणि 6 पुरुष. 30 ते 39 वयोगटातील 3 महिला 5 पुरुष. 40 ते 49 वयोगटातील 3 महिला आणि 5 पुरुष. 50 ते 59 वयोगटात 2 महिला आणि 5 पुरुष. 60 ते 69 या वयोगटात 3 महिला आणि 4 पुरुष. 70 ते 79 या वयोगटातील एका महिलेला हा आजार झालाय. गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. तर दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं समोर आल्यानं पुणे महापालिकेनं टास्क फोर्सची स्थापना करत पाण्याचे नमुने तपासायला सुरुवात केली आहे. गॅस्ट्रोइंटेस्टिनल इन्फेक्शनमध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोमचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामध्ये विशेषतः कॅम्प्युलोबॅक्टर जेजुनी नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याचं इन्फेक्शन असेल तर त्यामध्ये अशा स्वरूपाचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत गुइलेन बॅरी सिंड्रोमसारखे ते होण्याची शक्यता जास्त असते. आणि कॅम्प्युलोबॅक्टर जेजुनी हा जो जंतू आहे तो विशेषतः अन्न आणि पाणी हे जर दूषित असेल त्यातून तो पसरत असतो. त्यामुळं जलजन्य आजार टाळण्यासाठी आपल्याला जी खबरदारी घ्यावी लागते तीच खबरदारी घेणं गरजेचं असतं यामध्ये सुद्धा. पुणे महापालिका परिसरात 11, पुणे ग्रामीणमध्ये 33 तर पिंपरी चिंचवडमध्ये 12 आणि 3 रुग्ण इतर जिल्ह्यातले. त्यामुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलंय. मात्र या गुइलेन बॅरी सिंड्रोम पासून वाचवण्यासाठी म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी पाहूया. पाणी उकळून थंड करून प्या. शौचास गेल्यानंतर आणि जेवणाच्या आधी साबणानं हात स्वच्छ धुवा. भाज्या आणि फळं चांगली धुवून मगच खा. मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा. कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार शरीरातील नसांवर परिणाम करतो. त्यामुळे तुमच्या हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील
किंवा तुमचे स्नायू कमकुवत वाटायला लागले असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.